गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आज यूट्यूब गाईस, तर आज आपण बनवणार चिकनचं सुक्कं. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन, मीठ, मसाला, हळद लावून घेऊ. मस्तपैकी तुम्ही बघू शकता मोठे मोठे चिकनचे पीस आहेत आणि कलेजे. तर आता आपण एका मोठ्या टोपामध्ये आपण टोप घेऊ आणि त्या गॅसवर ठेवू गरम होण्यासाठी. तर गरम झाल्यावर आता त्याच्यात आपण 4 उलटी तेल टाकू. मस्त झणझणीत असं टोप गरम झाल्यावर तेल टाका. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यात 4 मोठे कांदे टाकू आपण कापलेले बारीक. तेल मस्त गरम झालेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण 4 मोठे कांदे कापलेले टाकू बारीक असे आणि मस्त आता आपण त्या कांद्याला शिजवू. कांदा तेलात परतवा चांगल्यापैकी आपण परतवू. गुलाबी होईपर्यंत आपण त्याला परतवू चांगल्यापैकी कांद्याला. बघू शकता मस्त आता आपला कांदा शिजलेला आहे. आता आपण त्यात चिकन टाकू. आपण थोडं थोडं करून त्यात चिकन टाकू. गॅस कमी करू आणि चिकन टाकू. सर्व चिकन टाकल्यानंतर आपण त्याला एकदा घाटलू. आता आपण त्याला छान असे घाटलू एकदा चिकनाला. आणि थोडंसं पाणी टाकू शिजायला. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. आपलं चिकन सुक्कं करायचं शिजण्यापोटी टाकू. आणि त्यात आता आपण एक मोठा बटाटा टाकू बारीक कापून आणि परत एकदा घाटलून घेऊ. आता आपण चिकन शिजायसाठी आपण टोपावर पाणी ठेवू. त्याने चिकन शिजेल. आणि थोडंसं मीठ टाकू आपण. आणि आता आपण याच्यात खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण टाकू. वाटण टाकल्यामुळे मस्त ग्रेव्ही आपली थिक होईल. जरा घट्ट अशी ग्रेव्ही आपली तयार होईल चिकनाची सुक्कं. आणि परत एकदा घाटलून घेऊ चांगल्यापैकी चिकनाला. तुम्ही बघू शकता मस्त असा चिकनाचा वास सुटलेला आहे इथे. आता आपण त्यात थोडंसं मीठ टाकू, जाडं मीठ, आणि चांगल्यापैकी घाटलून घेऊ. आता आपल्या इथे चिकन शिजलेलं आहे चांगल्यापैकी. बटाटा चिकन शिजलेलं आहे आपलं. थोडंसं आपण 5-10 मिनटं चिकन अजून शिजवू. त्याच्याने आपली चांगली ग्रेव्ही अशी घट्ट होईल. आताच वाटण टाकल्यामुळे आपण थोडं शिजवू अजून त्याला. आता आपण एकदा 15 ते 20 मिनिटासाठी या चिकनावर पाणी ठेवू. 15 ते 20 मिनटं. आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपलं चिकन सुक्कं झालेलं आहे. तर आपण त्या चिकनचा एव्हरेस्ट मसाला टाकू. चिकन मसाला टाकू एव्हरेस्टचा आणि पुन्हा एकदा घाटलून घेऊ. आणि सोबतच मी गरम गरम भात ठेवलेला आहे चिकनाबरोबर खायला. आता आपलं चिकन चांगल्यापणे शिजलेलं आहे. तर आपण याला भात, चिकनचा रस्सा आणि कांदा लिंबू सर्व करू आणि मस्तपैकी एन्जॉय करू. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.